तुम्ही सुद्धा मोर्चात सहभागी होणार आहे, किती संख्येत सहभागी राहणार, कसा असणार आहे मोर्चा? आणि हे जे मोर्चा काढण्यात येणार आहे ते एका क्रूर घटनेच्या निषेधार्थ आणि ज्या प्रकारे त्याला दाबण्याचा प्रयत्न सुरुवातीला करण्यात आला होता, पोलिसांची त्याच्यामध्ये काय भूमिका होती, सरकारमध्ये बसलेल्या लोकांची काय भूमिका होती, सगळ्याचा निषेध करण्यासाठी आणि आजपर्यंत ज्या प्रकारे एक ठोस मेसेज महाराष्ट्राला देण्याची आवश्यकता होती ते मला असं वाटत नाही की आतापर्यंत मिळालेला आहे तसा मेसेज. म्हणून सर्व जाती धर्माचे लोक आपल्या राजनैतिक पक्ष आपली जात धर्म सगळं विसरून एक माणुसकीच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव टाकण्याची आवश्यकता आहे. आणि अशा प्रकारची घटना कुठे झाली तर समाज सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन याची निंदा करणार आहे, सरकारवर प्रेशर टाकणार आहे, याच्यातून एक मेसेज जाणार आहे की आम्ही तर सहभागी होणार आहे. मी लोकांना विनंती करणार आहे, तुम्ही कोणत्या पक्षाचे आहे, कोणत्या जातीचे आहे, धर्माचे आहे, ते सगळं विसरून एका माणसाला ज्या प्रकारे क्रूर प्रकारे हत्या करण्यात आलेली आहे याचा निषेध करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावं. तर एकीकडे मागणी होत आहे, ही होत आहे, एकीकडे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर लक्ष्मण हाकेसुद्धा याच मुद्द्यावरून रस्त्यावर उतरले. त्यांनीसुद्धा श्रद्धांजली सुरेश देशमुख यांना वाहिली. तसंच परभणीचं प्रकरण. तर दुसरीकडे आता मराठा समाजसुद्धा मोठ्या संख्येने उतरलेला आहे. हे वाटतं की याच्यामध्ये राजकारण होऊन हे संतोष देशमुख कुटुंबीय असतील किंवा परभणीचा हे मागं पडतो हा मुद्दा काय आहे की जेव्हा मी संतोष देशमुखच्या ज्या बॉडीचं ते व्हिज्युअल्स बघितलं होतं, फोटो बघितलं होतं, विश्वास बसत नाही होतं की महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये अशा प्रकारची घटना होत आहे. आणि त्याच्यानंतर ज्या प्रकारचे गुंड प्रवृत्तीचे लोकांचे नाव समोर येऊ लागलेलं आहे, त्यांना कशा प्रकारचे राजनैतिक हे त्यांचं पाठबळ देण्यात येत होतं, कुठेही आम्ही एक एक्झाम्पल देत नाही. आज एक चांगला मेसेज जात आहे की अशा प्रकारची घटना कुठे घडली असेल तर मरणारा माणूस कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे हे महत्त्वाचं नाही आहे. आपण सगळ्यांनी अशा प्रकारच्या कृत्याचा निषेध करण्यासाठी आपण सगळे एकत्र येणार आहे. ह्याच प्रकरणातून वाल्मिक करारचं जे आहे तर या ठिकाणी ते त्यांची आईची सुद्धा काल बसलेल्या होत्या. त्यांचे 6 तास त्यांनी सुद्धा आंदोलन म्हणजे त्या पोलिटिशियनसमोर बैठक होती. असं वाटत नाही का की बाबा हे प्रकरण वेगळ्याच ठिकाणी चाललं आहे म्हणून मुद्दा एकीकडे राहतो आणि प्रकरण एकीकडे जातं? म्हणून काय आहे की पोलिसांनी खऱ्या अर्थाने चांगल्या रीतीने इन्व्हेस्टिगेशन केलं असतं आणि जेव्हा हे संतोष देशमुखच्या हत्या झाल्यानंतर ज्या प्रकारे तिकडच्या एरियातले कशा प्रकारचे काय काय धंदे सुरू होते, कशा प्रकारचे हत्या अनेक हत्यामध्ये कोण कोण लोक सामील होते, कोणाला त्यांना पाठबळ मिळत होता, हे सगळं बघून मला असं वाटतं की पोलिसांनी आजही आपली प्रतिमा वाचवण्यासाठी की नाही आम्ही चांगलं काम करणार आहे, जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कडक कारवाई करणार आहे. त्याप्रमाणे असं नाही आहे की आज मोर्चा काढत आहे म्हणून पोलिसांनी ॲक्शन घ्यायला पाहिजे, सरकारने ॲक्शन घ्यायला पाहिजे. न्याय असेल, पोलीस असेल, त्यांनी आपलं प्रामाणिकपणे काम केलं तर मला असं वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा प्रकारची घटना घडणार आहे. यांना न्याय मिळावा म्हणून आम्ही 19 जानेवारी 2025ला छत्रपती संभाजीनगरमध्ये क्रांती चौकापासून तर विभागीय आयुक्तापर्यंत मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. हा जन आक्रोश मोर्चा आणि मोक मोर्चा असेल. 10 वाजता मोर्चा निघून तो विभागीय आयुक्तानंतर आयुक्तालयावर पोहोचेल शांततेत, सुव्यवस्थेत आणि या गुन्हेगाराला संपूर्णपणे फाशी मिळेपर्यंत कायद्याचं त्यांना कुठल्याही प्रकारचे संरक्षण मिळता कामा नये यासाठी आम्ही हा सर्वधर्मीय, सर्वपक्षीय, सर्व जातीय मोर्चाचं आयोजन 19 मार्चला केलेलं आहे. तरी जास्तीत जास्त सर्व धर्मीय, सर्व जाती बांधवांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असंच या ठिकाणी कोण सर्व कोण असणार आहे, कोण यामध्ये सर्व धर्मीय, सर्व जातीय, सर्व पक्षीय लोक यामध्ये सहभागी होणार आहेत. महिला, मुली सर्वजण यामध्ये सामील होणार आहेत. जास्तीत आतापर्यंतचे मोठे जरांगे पाटील आणि सुरत दश हे मुख्य ठिकाणी असतात. यावेळेस ते असतील काय ठरलेलं नाही. आमच्या मुली या ठिकाणी मुख्य असणार आहेत. मुली आमचे निवेदन देणार आहेत, मुलींना आम्ही बोलवणार आहेत. तालुक्यामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये बोलवणार आहेत. आणि शेवटी आम्ही जे कोणी आले ते जरी आले त्यांना आम्ही बोलू देणार, जे ते बोलतील.